ही प्रवरा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये 8 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवारांचे बोर्ड फाडण्यात आले होते. परंतु ते आम्ही कुठं मीडियासमोर दिलं नाही. कारण वातावरण निवडणुकीचं खराब नाही होऊ म्हणून. परंतु आज पुन्हा ती घटना तशी झाली आणि आमचा काल लावलेला बोर्ड फोडलेला असं समजलं. मग कार्यकर्ते तिथं गोळा झाले. त्यांना समजून सांगण्यासाठी मी तिथं गेलो. परंतु आमचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी मला जे काही फोटो दाखवले त्यानुसार तिथं काल शिवसेनेचा बोर्ड आणि सुयश मुसपाडे यांचा एक अभिनंदनाचा बोर्ड असे 2 बोर्ड शेजारी होते. मग तिथं आज भाजपचा बोर्ड आला. मग हे दोन्ही बोर्ड काढून टाकण्यात आले. आमचा बोर्ड खाली पडलेला होता आणि सुयश मुसपाडेंचा बोर्डच नव्हता तिथं आणि तिथं भाजपचा बोर्ड होता. म्हणून आम्ही तिथं गेलो आणि मग दुपारी जे काय तिथं मीडियाला समजल्यानंतर मीडिया तिथं आली. त्याच्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजपने त्यांचे 2 उमेदवार उभा करून सतीश वाळुंज हे तिथं त्यांनी बाईट दिली, की त्यांचं अर्धवट सीसीटीव्हीचं फुटेज तिथं दाखवलं गेलं. ते फुटेज का पूर्ण दाखवलं गेलं नाही हा माझा एक प्रश्न आहे. मग समजलं असतं बोर्ड पडला की पाडला. जरी तो हवेने पडला असला पण तो बोर्ड हलवायची गरज नव्हती हा माझं म्हणणं आहे. मग तो मुद्दामून तिथं लावला गेला हा एक प्रश्न आहे. तो प्रभाग क्रमांक 3 आहे. मग तिथं प्रभाग क्रमांक 2चे बोर्ड का लावले गेले? हा एक माझा प्रश्न आहे. मग ह्या सगळ्या संशयास्पद गोष्टी आहे आणि सतीश वाळुंज म्हणले की हा विरोधकांचा बालिशपणा. तर देवळाली प्रवरा पूर्ण गावाला नागरिकांना माहिती हा बालिशपणा इलेक्शनमध्ये कोण करतंय आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे असे उद्योग चालू आहे आणि सतीश वाळुंज यांना माझं म्हणणं आहे की लहान मुलांच्या नादी लागून अतिउत्साही होऊन काही बाईट देऊ नका. यापूर्वी 7-8 वर्ष तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तिथं देवळाली प्रवरात बोलत होता आणि आता तुम्हीच त्यांच्याकडून उमेदवारी करताय. तर ते कसे चांगले आहे हे सांगताना तुमची दमछाक होतीये. तर हे सगळं तुम्ही प्रभाग क्रमांक 4ची उमेदवारी तिथं तुम्ही तुमची तयारी करावं याची. पण प्रभाग क्रमांक 3 मध्ये येऊन तुम्ही बाईट वगैरे देणं वगैरे हे जनतेला न पटण्यासारख्या गोष्टी आहे सगळ्या आणि ह्या गोष्टी कोण करतं हे जनतेला माहित आहे.